पालघरच्या सरावलीत बिल्डरचा मनमानी कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. कोणतीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था न करता बांधकाम सुरू असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केलाय. बांधकामाच्या अगदी शेजारी ट्रान्सफॉर्मर असूनही काम सुरू असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरावली शादावल पार्कमधील 7 इमारतींतील 116 सदनिका धारकांचे खेळाचे मैदान आणि गार्डनच्या जागेवरच बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत नगररचना विभागासह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे बांधकामस्थळी रेती गेटवर लहान मुले झोपलेली असल्याचे व्हिडिओज दिसत आहेत. बांधकाम सुरू असलेल्या परिसरात अशा प्रकारे मुलांची उपस्थिती ही सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब मानली जात असून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात रेरा कायद्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होते की केवळ कागदावरच मर्यादित आहे असा सवाल उपस्थित होतोय. या संपूर्ण प्रकारावरती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक काय कारवाई करतायत याकडे रहिवाशांचे लक्ष लागले. कुठे राहता तुम्ही? इथे त्या सोसायटीमध्ये राहतो. हा, बिल्डरचं एक नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे, गिंजल बिल्डर म्हणून. इकडे एवढी राहतात, रहदारी आहे, वस्ती आहे, परंतु बिल्डरने इकडं सुरक्षेचं असं काहीच ठेवलं नाही. कमीत कमी इकडं कंपाऊंड पाहिजे, इकडं बॅरिकेड पाहिजेत, गाड्या येतात जातात, त्यांच्या गाड्याने एवढं चिखल केलंय. सुरक्षेच्या दृष्टीने इथे काहीच पर्याप्त असं केलं नाही बिल्डरने, ते त्याने करायला पाहिजे. आम्ही 2-3 वेळा समक्ष बिल्डरला भेटून ही कल्पना दिली की तुम्ही इथं सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी करा, इकडं पडदे लावा. आता इकडे काम चालू आहे, सिमेंट उडतंय, रेती उडतंय, नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे, परंतु हा बिल्डर ऐकतो आणि काहीच करत नाही. हे करायला पाहिजे बिल्डरने.